हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल, थंबनेलला तुम्हाला दिसलंच असेल की उकळत्या पाण्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत. पण नेमकं आपण आज मिरच्यांपासून करणार काय आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, ज्यांचा रंग पोपटी असतो त्या मिरच्या आहेत या. तर आपल्याला मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. मिरच्या धुतल्या की आपल्याला इथे एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे. तर इथे कढई गरम झाली की कढईमध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा. तर मिरच्या उकडतात ते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर पाण्यामध्ये मिरच्या उकडलेल्या आहेत. तर इथे मी एका साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत. मिरच्या थंड झाल्या की इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि आपल्याला सर्वात आधी लसूण वाटून घ्यायचं आहे. लसूण वाटून झाला की ज्या मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी देठासहित मिरच्या वापरलेल्या आहेत. तर मिरच्या घातल्या की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी वाटून घेतलेलं आहे. वाटून घेतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. इथे आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ घालते आणि आपल्याला तेलावर छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा रंग बदलतोपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी बेसन पीठ भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता तुम्ही बेसन पिठाचा रंग चेंज झालेला आहे. तर छान अगदी बेसन पीठ आपलं व्यवस्थित भाजलं की आपल्याहून जे मिक्सरला वाटून घेतली होती मिरची, ती मिरची घालायची आहे आपल्याला. एकदम वेगळ्या पद्धतीची आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं तर ताटामध्ये जर ही मिरची असेल तर एका चपातीच्या ऐवजी 2 चपात्या आपण नक्कीच खाऊ. तर वाटलेली मिरची आपल्याला सगळी कढईमध्ये घालायची आहेत आणि बेसन पिठावर छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे बघा मिरची घातल्यानंतर आपल्याला एकसारखं एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे लगेच मिरची ठसकणार नाही. तर आपल्याला इथे छान व्यवस्थित मी मिरची परतून घेते. तर अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. तर इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे. तर मला मिरची परतताना थोडंसं तेल कमी वाटलेलं आहे म्हणून मी परत तेल घातलेलं आहे आणि छान अशी मिरची आपल्याला खरपूस अशी तेलावर भाजून घ्यायची आहे. हा खरडा मिरचीचा एकदम चविष्ट लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही जर केला तर नेहमी ह्याच पद्धतीने करताल. तर तेल घातल्यानंतर आपल्याला छान अशी मिरची भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण मिरच्या उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं. तर इथे आपल्याला थोडंसं बेताने मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर छान असा आपल्याला ठेचा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही कलरसुद्धा चेंज झालेला आहे. छान असा खरपूस मी भाजून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची ही बेसनची मिरची कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही हा ठेचा भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.